मोहनजी भागवत, मला त्यांच्याबद्दल आक्षेप नाहीये, पण मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की 100 वर्ष संघाची पूर्ण झाल्यानंतर तुम्ही 100 वर्ष ज्या संघाच्या पिढ्या ज्यांनी खस्ता खाल्ल्या, खपल्या, अनेक काही कष्ट घेतले असतील, त्या कष्टाला आज जी काही फळं लागलेत, विषारी फळं, हेच तुमचं 100 वर्षाचं फलित आहे का? कारण स्वतः मोहन भागवत हे मशिदीत जातात, त्यांना त्यांचे ते सर्वोच्च नेते त्यांनी राष्ट्रपिता म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर थांबा या चॅनलवरनं बघा ना तुम्ही. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याकांना आता सदस्य करून घेते. कधी सौगाते मोदी वाटतायत. आम्ही काँग्रेस बरोबर गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं. सौगाते नेहरू कधी पाहिलं का तुम्ही? सौगाते इंदिरा गांधी कधी ऐकले का तुम्ही? मग सौगाते मोदी वाटणारे हे हिंदू कसे? पाकिस्तान बरोबर जोपर्यंत पाकिस्तान आतंकवाद इथल्या थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नका, हे जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं तेच आम्ही परत परत सांगतोय. आणि तरी देखील म्हणजे हे भारतीय जनता पक्षानेच सांगितलं की पहलगाम मध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यात धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या. हिंदू असेल गोळी घातली, हिंदू असेल गोळी घातली. मग तुमच्या राज्यात हिंदू असुरक्षित आहेत आणि ज्यांनी हिंदूंना मारलं, ज्यांनी त्या अतिरेकी किंवा मारेकरी पाठवले होते, त्या पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट मॅच खेळू कशी शकता?